गेल्या आठवड्यात भिवंडी येथे टी. राजासिंह यांचं मोठं व्याख्यान होतं. RSS आणि BJPची शाखा असलेल्या विश्व हिंदू परिषदेचे ते पुढारी. त्यांनी 3 महत्त्वाचे मुद्दे सांगितलेले आहेत. 400 पार असतो तर हिंदू राष्ट्र झालं असतं. पहिला मुद्दा, वक्फ बोर्ड कायदा संपवून टाका. दुसरा मुद्दा आणि लव जिहाद विरोधी कायदा मंजूर करावा हा तिसरा मुद्दा. हे मुद्दे 16 जूनच्या बातमीपत्रामध्ये आलेले आहेत. हिंदू राष्ट्र करायचं हे 99 वर्षापूर्वी ठरलं आहे. दुसरं, लव जिहाद किंवा वक्फ बोर्ड असे काही मुद्दे काढून भांडणं लावणं, द्वेष पसरवणं हेही जुनंच आहे. सर्व काही जुनं असलं तरी त्याचा प्रतिवाद पुन्हा पुन्हा करत राहायला पाहिजे एवढं खरं. कोणत्याही मार्गाने 400 खासदार निवडून आणायचे आणि या देशात हिंदूंचं राष्ट्र आणायचं आहे असं काही जबाबदार नेत्यांनी निवडणुकीपूर्वीच जाहीर भाषण केलं होतं. अर्थात ते ऐकल्यानंतर इथली जनता शहाणी झाली, सावध झाली आणि त्यांनी 400 ऐवजी 240 वरतीच आणून ठेवलं. म्हणजे इथल्या जनतेला हिंदू राष्ट्र नको आहे. त्यांना आज अस्तित्वात असलेलं भारताचं संविधान हेच श्रेष्ठ वाटते आणि हेच टिकवायचं आहे. आता एवढं सांगूनसुद्धा अजून या ग्रहस्थांच्या डोक्यात शिरत नाही. ते पुन्हा पुन्हा तीच गोष्ट सांगतायत. इथल्या सामान्यातल्या सामान्य हिंदूला जी गोष्ट ठाऊक आहे ती हे स्वतःला हिंदूंचे पुढारी म्हणवणाऱ्या ग्रहस्थाला माहिती नाही. ही खूपच आश्चर्याची बाब आहे. हे सिंह आहेत, म्हणजे स्वतःला क्षत्रिय समजणारे पण प्रत्यक्षात शूद्र. वैदिक धर्माप्रमाणे ब्राह्मण, क्षत्रिय आणि वैश्य यांची मुंज व्हावी लागते. त्यांच्या गळ्यात जानवं घालावं लागतं. या ग्रहस्थांच्या गळ्यात जानवं नाही आहे, त्यांची मुंज झालेली नाही, म्हणजेच ते शूद्र आहेत. शूद्र सिंहाला शेपटी पेरगळून कामाला लावलं, ब्राह्मणांची सेवा करायला बसवलं की मगच त्यांना हिंदू राष्ट्र म्हणजे काय ते समजणार आहे. हिंदूंचं पुढारीपण करू इच्छिणाऱ्यांनी मनुस्मृती वाचली पाहिजे. अर्थात खरं म्हणजे उलटं म्हणायला हवं, मनुस्मृती वाचली नसल्यामुळंच हे पुढारीपण करतायत. टी. राजासिंह म्हणतायत वक्फ बोर्ड रद्द करा. वक्फ बोर्ड म्हणजे काय यांना ठाऊक आहे का? मुस्लिमांनी धार्मिक कार्यासाठी, सामाजिक कार्यासाठी दान दिलेलं आहे. हे दान दिलेल्या संपत्तीची व्यवस्थित वासलात लावावी, त्याचा ठरवल्याप्रमाणे उपयोग करावा म्हणून वक्फ बोर्ड नेमण्यात आलेला आहे. आणि ते नेमलेलं आहे शासनानं. त्या शासनाचं त्यांच्यावर नियंत्रण आहे आणि वक्फ बोर्ड त्या शासकीय नियमाप्रमाणे कार्य करतं. वक्फ बोर्डाकडं असलेली संपत्ती, जमीन, इमारती ही मुस्लिमांनी दान दिलेली आहेत. त्यांचा हिंदूंशी काहीही संबंध नाही. वक्फ बोर्डाचा कायदा रद्द केल्यानंतर ह्या संपत्तीचं काय करायचं? त्याला एक नियम आहे मनुस्मृतीत, जगातली सगळी संपत्ती ही ब्राह्मणांची आहे. तेव्हा आता ही संपत्तीसुद्धा ब्राह्मणांच्या घशात जमा करता येईल. सिंहांचं कार्य त्या दृष्टीनं मोठं होईल. मुस्लिम द्वेषासाठी वापरला जाणारा पुढचा मुद्दा म्हणजे लव जिहाद. मोदी सरकारच्या तपास अधिकाऱ्यांनी कोर्टात शपथेवर सांगितलं आहे की लव जिहाद नावाचा प्रकार अस्तित्वात नाही. अशा तऱ्हेची कोणती केस आपल्याकडं आलेली नाही. टी. राजासिंह यांच्याकडे लव जिहादची एखादी घटना असेल तर त्यांनी ती पोलिसात का नोंदवली नाही? आता या देशद्रोह्यांनी शहाणं व्हावं. आपले संविधान हे जगात सर्वश्रेष्ठ आहे, त्याचीच कास धरावी, म्हणजे ते असे पुन्हा पुन्हा तोंडघशी पडणार नाहीत. सर्वसामान्य लोकांनी यापूर्वीच संविधान निवडलेलं आहे, ते त्याच मार्गाने जाणार आहेत. तुम्ही येत असाल तर बरोबर, नाहीतर तुमच्याशिवाय.